भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि खबरदारी घेणारी बातमी या ठिकाणी समोर येते आहे। उजनी आणि विहीरमधून जो काही विसर्ग सोडण्यात येतो त्यामध्ये सर्वात मोठी जी वाढ आहे ती सर्वात मोठी वाढ या हंगामामध्ये केली असून त्याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शको, सोलापूर जिल्ह्याची जलवर धरण असलेलं उजनी धरण आहे। उजनी धरण जवळपास 99.89% भरलं असल्यामुळं पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून कालपासून विसर्ग सोडण्यात येत होता। तो विसर्ग कालपर्यंत कमी करण्यात आला होता, मात्र पुन्हा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यामुळं दुपारची जी अपडेट मिळते आहे ते दीडची अपडेटनुसार उजनी धरणातून जवळपास 70,000 क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीमध्ये सोडला जातोय। त्याचबरोबर वीज निर्मितीसाठीचा 1600 क्युसेकचा विसर्ग असा एकंदरीत 71,600 क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडला जातोय। त्याचबरोबर वीर धरणातून सुद्धा एक महत्त्वाची अपडेट येते आहे। वीर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रामध्ये सुद्धा विसर्ग सोडायला सुरुवात झाली होती। तो विसर्ग 2:30 वाजता 2 वाजता जी अपडेट पाहिली असेल तर 2 वाजता तो 42,000 क्युसेक इतका करण्यात आला होता। त्यानंतर 2:30 वाजता तो 46,000 करण्यात आला। त्यानंतर पुन्हा त्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली असून आत्ताच्या अपडेटनुसार वीर धरणातून निरामध्ये जो काही विसर्ग सोडला जातोय त्यामध्ये 53,960 क्युसेक म्हणजे आता 54,000 क्युसेकचा विसर्ग हा वीरमधून सोडला जातोय। जो विसर्ग पुढे संगम मार्गे भीमा नदीच्या पात्रामध्ये असा विसरतोय, त्यामुळे भीमा नदीच्या पात्रामध्ये आता 1.25 लाख क्युसेकचा विसर्ग हा या ठिकाणी येतोय। त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे। या हंगामातली सर्वात मोठी आवक ही आता पुढच्या काही तासामध्ये भीमा नदीच्या पात्रामध्ये मिसळणार आहे। अनेक शेतकऱ्यांचे जे काही मळ्याचे शेत आहेत त्या मळ्याच्या शेतामध्ये जे पाणी या ठिकाणी येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे। प्रशासनानं या नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन या ठिकाणी केलं आहे। नुकताच भीमा नदीला 60,000चा विसर्ग आला होता, मात्र त्यामुळं भीमा नदी फक्त काठकाठ भरली होती, तुतडी भरली होती। मात्र आत्ताच्या विसर्गाच्या अनुषंगानं हे जे पाणी आहे ते पाणी आता पात्राच्या बाहेर येण्याची शक्यता आहे। त्यामुळं आता नदीकाठ शेतकऱ्यांनी थोडी खबरदारी घेणं गरजेचं आहे। उजनी आणि वीरचे जे अपडेट आहेत त्या अपडेट आपल्या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्याकडून पोहोचवतोच, तर ते पात्रा परिवर्तन